नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागात परिचारिकांची हजारो पदे रिक्त. राज्यातील शासकीय रुग्णालयात एका परिचारिकेवर 20 रुग्णांची जबाबदारी. आणि आकडे काय सांगतात ते सुरुवातीला बघूया आपण. तर बघा, 1000 आंतररुग्ण दररोज दाखल होतात. राज्यातील शासकीय रुग्णालयात 20 रुग्णांची जबाबदारी एका परिचारिकेवर असते, तथापि ती 5 असली पाहिजे. 90,000 मंजूर पदांपैकी गट ब, क, ड 20,463 पदे रिक्त. 90 रुग्ण असलेल्या एका वॉर्डात केवळ 2 ते 3 परिचारिका असतात. राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये गरीब आणि गरजू रुग्ण मोफत उपचारासाठी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. रुग्णालयात दाखल होण्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत रुग्णसेवेमध्ये डॉक्टरांच्या बरोबरीने परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र राज्यातील शासकीय रुग्णालयामधील एकूण मंजूर पदांपैकी परिचारिकांची हजारो पदे रिक्त आहेत. परिणामी एका परिचारिकेला 15 ते 20 रुग्णांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयासह राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये दररोज 1,500 ते 2,000 रुग्ण उपचारांसाठी येतात. यापैकी आंतररुग्ण विभागामध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या सुमारे 800 ते 1000 इतकी असते. प्रत्येक 5 रुग्णामागे एक परिचारिका असणे अपेक्षित असताना सद्यस्थितीत एक परिचारिकेकडे 15 ते 20 रुग्णांची जबाबदारी सोपवल्याचे पाहायला मिळत आहे. खाजगी रुग्णालयाच्या तुलनेत शासकीय रुग्णालयामध्ये परिचारिकांकडून उर्मट वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी बरेचदा रुग्णालयात प्रशासनाकडे प्राप्त होत असतात. अशा वेळी परिचारिकांना पूर्णपणे दोषी ठरवले जाते. मात्र परिचारिका या रोबो नव्हेत, माणूसच आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कामाच्या ताणाचा व्यवस्थापकाकडून विचार व्हावा, अशी मागणी परिचारिका संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. उपलब्ध मनुष्यबळावरच येतोय ताण. परिचारिकांची अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रुग्णसेवेमध्ये अनेक अडचणी येत असल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे. रुग्ण आजारामुळे आधीच चिडचिड, हतबल झालेले असतात. अशा वेळी परिचारिकांकडून वेळेवर प्रतिसाद न मिळाल्यास रुग्ण आणि नातेवाईक यांचा राग अनावर होतो. परिचारिका वेळेच्या वेळी स्वतःमध्ये सुधारणा करतातच, मात्र शासनाने उपलब्ध मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी भावना शासकीय रुग्णालयातील एका परिचारिकेने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. रात्रपाळीला वर्ग 4 चे कर्मचारी नसतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्ण आला तर अडचण येते. यामुळे रुग्णाची स्वच्छता, चहा करून देणे वगैरे कामेही परिचारिकांना करावी लागतात. या आधीची परिस्थिती आणखी गंभीर होती. मात्र अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि मेट्रन विमल केदार यांच्याकडून सहकार्य लाभत असल्याने परिचारिकांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. प्रज्ञा गायकवाड, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन, पुणे शाखा.